भोजपुरी जो कोणी कलाकार आहे, आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही, तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो, म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना। आणि मी सातत्याने हेच सांगतोय, मराठी माणूस कोण, जो महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवतो, मराठीचा मान सन्मान ठेवतो, हा मराठी माणूस। आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखव, मग बघू तुझं काय होतंय। कारण महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही। पण याच्या मागे जर आपण बघितलं, फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप या कराबत्या करत आहे, हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं। जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाचं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होतं आणि भाजपचा पैसा होता। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून, म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम, जेव्हा विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा, आणि महाराष्ट्राचं आणि बिहारचं इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय, हे चालणार नाही। अशा पद्धतीचं भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात पण कायमच सत्तेत असाल असं नाही। पण त्या भोजपुरी कलाकाराला नाही तर ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो, एकदा येऊनच दाखवा, मग बघूया तुमचं काय होतं। पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारने त्या ठिकाणी घ्यावी। तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सुरक्षा देऊ शकत नाही, पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी